आपला भाऊ सराटे अंतर्वलित बिना पाण्याचा आपल्यासाठी उपाशी आमरण उपोषण चालू आहे. विनंती असेल प्रत्येक पाण्याचा घोट घेत असताना मनोज दादा जरांगे पाटलांचं स्मरण ठेवा आणि प्रत्येक अन्नाचा घास मुखामध्ये घेत असताना मनोज दादा पाटील जरांगे यांचं स्मरण ठेवा. आपल्यासाठी तो माणूस उपाशी मनावरच घेतलं होत असतं तर अख्खं मंत्रिमंडळ पायाजवळ बसून होतं. एका रात्रीतून कोटीचा बंगला उभा राहिला असता. जशी सुदामाची सुदामनगरी उभी राहिली, कशाचीच कमतरता नव्हती. मनावरच घेतलं असतं ते एका रात्रीतून फुटले असते. मंत्रिमंडळ पायाशी होतं. पंतप्रधानाच्या जेवढा समाज माग नाही एवढा एकटा गरीब माणसाच्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे समाज आहे. हे सगळ्यात मोठं मराठा समाजाचं आणि आपल्या मराठवाडीची सगळ्यात मोठी पुण्य आहे की असं रत्न या मराठवाड्याच्या कुशीतच जन्माला आलं. मनावरच घेतलं असतं तर रात्रीतून कोटीचा बंगला उभा राहिला असता. पण नाही, माझ्या गरीब माय बापांच्या आणि दुबळ्यांचे संसार पण थाटले जावेत आणि खरोखर हुशार विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय भेटावा म्हणून आज तब्बल किती दिवस झाले पहिलं उपोषण झालं. फक्त हेच उपोषण नाही, बऱ्याच जणांना सराटीत ज्यावेळी लाठीमार झाला, ज्यावेळी दगड मारले गेले आणि तिथून पुढे सराटी आंतरवाली जगाच्या नकाशात फेमस झाली. काहींना तिथून फक्त मनोज जरांगे पाटील कोण आहे हे माहिती झालं. पण माझं माहेर शहागडच्या जवळच आहे. लहानपणीपासून पाहते त्या व्यक्तीला मी. असे अनेक उपोषणं असतील. मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणून त्या व्यक्तीने आजपर्यंत अगणित उपोषणं केलेत आणि उपाशी तापाशी राहून विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल विठ्ठल. न बिरला न बाटा न बाटा न टाटा, न बिरला न बाटा न बाटा न टाटा. अरे कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा. मराठा या शब्दाची व्याख्या संकुचित करू नका. 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. साडी कोळी तेली तांबोळी कहार महार सुतार चांबार लोहार वाणी कैकाडी भील नावी ब्राह्मण धनगर हाटकर कुणबी या 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. कोल्हाटी लाठी कोलण्यामध्ये ज्यांचा हाटकंद होता कोल्हाटी जाता. जसं राम जन्म कृष्ण जन्म तसं शब्दांचा सुद्धा जन्म. मराठी शब्दकोश आपण राहतोत मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मराठी आपल्याला चांगली परिचित आहे. मराठी शब्दकोशामध्ये मराठा हे फक्त काय जातीचं संबोधन नाही. जो जो व्यक्ती महाराष्ट्रात राहतो आणि जो जो या मराठी मातीत राहतो तो प्रत्येक व्यक्ती मराठा आहे. विठ्ठल स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जे जे सामील झाले आणि ज्यांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्राणाची आहुती दिली तो प्रत्येक जण मराठा आहे. फितूर झालेला नाही सांगता. तलवार चालवण्यामध्ये निशाणा चालवण्यामध्ये ज्याचा चांगला हातखंड आहे मराठा. मरेल पण हटणार नाही. मरहट्टा तुम्ही मद्रासी गॅझेट मध्ये जरी पाहिलं तर मरहट्टा म्हणजे आपल्या भाषेमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका. मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. डोकं कमी करा आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग आवाज कडक द्या. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु
किंबहुना राजांनाही उपदेश करणारी. तुम्ही सर्वजण ऐकताय ना? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशैर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा नेहमीपेक्षा थोडासा लांबलचक. आता काय करावं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्यांची काय मुदत संपना, आपल्या काय तारखा संपना. म्हणून म्हटलं अभंग थोडासा लांबलचक येऊया. एरवीचा अभंग 4 चरणाचा असतो. प्रस्तुत आजचा अभंग 5 चरणाचा आहे. आणि प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबराया भगवान पंढरीश परमात्म्याच्या दारात उभं राहून पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. सगळ्यांनाच माहिती संबंध महाराष्ट्रभर जे वातावरण पेटून उठलं, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. एक गोड वाक्य बोलू. गाव सरपंचाला ओळखतो, तालुका आमदाराला ओळखतो, खासदार जिल्हा खासदाराला ओळखतो, राज्य मंत्र्याला ओळखतं, पूर्ण राष्ट्र पंतप्रधानाला ओळखतं. पण ज्याच्याकडे कोणतंही पद नसताना, प्रतिष्ठा नसताना, श्रीमंती नसताना अख्ख्या जगात ज्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव आहे असं मराठा समाजाचं भूषण आणि धर्मवीर मनोज जरांगे पाटील. आजही तुम्ही गुगलला सर्च केलं, जगातील सगळ्यात मोठी झालेली सभा सराटे आंतरवालीची. विठ्ठल आणि सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं, कुणबी म्हणून आरक्षण भेटावं म्हणून गेली अनेक दिवसापासून चालू असलेलं उपोषण, त्यात आता सर्कलमध्ये साखळी उपोषण आणि त्यातही अनेक तरुण आमरण उपोषणाला बसले की पाण्याचा घोटही मुखामध्ये घ्यायचा नाही. आणि आपल्या गावातून श्री योगेश दादा बंडेरावजी देशमुख, श्री रामादादाजी लगानी, रामा का श्यामा, श्यामदादा लगानी, श्री योगेश भैया उगले आणि सुभाष भैया उगले या 4ही बांधवासाठी माझ्या एकदा जोरदार टाळी वाजवा. कदाचित आम्हाला समाज आम्ही म्हातारे झाल्यावर विसरून जाईल. आमचा आवाज आहे तोपर्यंत आमची किंमत आहे जगात, आणि तोपर्यंत आम्ही जिवंत आहेत. एकदा का आमचे आवाज गेले घसे बसले, लोक आम्हाला रस्त्याने चालले तरी विचारणार नाही, कारण आम्ही आमच्या प्रपंचासाठी पळतो आणि पळालो. पण चंद्र आणि सूर्य तोपर्यंत समाज या 4 व्यक्तींना गावात तरी विसरणार नाही. निदान मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या नंतर या 4 जणाला तुमचं गाव आणि हा भाग कधीच विसरणार नाही, कारण यांनी समस्त मराठा समाजासाठी उपोषणाला बसले आणि आमरण उपोषणाला. मी म्हणून म्हणलं होतं पुरुष मंडळी पुढे बसत, यांना रेंजच लागत नाही लवकर. विठ्ठल सगळ्या सर्कलमध्ये उपोषण चालू आहे. आज या गावामध्ये मला वाटतं 4था दिवस आहे का या गावात उपोषणाचा. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि सराटी आंतरवालीत जरांगे पाटलांचा, मनोज भाऊंचा आज 8वा दिवस आहे उपोषणाचा. तब्बल कालची रात्र, आजचा दिवस आणि आजची रात्र एवढा अवधी देण्यात आला होता, तरी सरकारच्या काय काय प्रतिक्रिया येतात. त्यात काल आपलं नेटवर्क रात्रीच बंद करण्यात आलं. रात्रीचं कीर्तन झालं. मी म्हणते नेट कसं काय चाला ना, पण नेटवर्क बंद झाल्याच्या नंतर कुठेतरी दाल में कुछ काला है, नाही पुरी दाल ही काली है. जर चोंबडेपणा करणारे असतील असं का होणार नाही. रात्री नेटवर्क बंद करण्यात आलं, पण रात्री 10 ते 15 हजार समाज सराटे आंतरवालीमध्ये होता बरं का. ही अतिदक्षता तरुण मंडळीची. म्हणून एकदा तरुण वर्गासाठी जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल काय अडचण आहे का? आता विक्षेप नको. विठ्ठल गावोगाव चालत असलेलं साखळी उपोषण. पहिली गोष्ट, आमचे महाराज लोक आतापर्यंत फुकट कुठेच गेले नाही बरं का. बाबा लोक फुकट कुठे जातच नाही. तर 10 वेळा तारखा घेऊन याच गावातून मला अनेक फोन आले असतील.
पण 2-3 वर्षापासून मला एकही कीर्तनाची सेवा देता आली नाही. खरं तर महाराज लोकांच्या तुम्ही 10 फोन करा, आमच्या तारखा भेटत नाहीत. पण एवढ्या हा जो काही काळ आहे, हा महिनाभराचा काळ, या महिनाभराच्या काळामध्ये आम्ही स्वतःहून फोन करतो आणि मराठा उपोषणाला आमची कीर्तन सेवा घ्या. मराठा आरक्षण भेटणारच आहे. भेटणार म्हणजे आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागत नाहीत, तो आपला हक्कच आहे. मराठा आरक्षण भेटणारच. पण माझं एक वाक्य काळजं तुमच्या उतरून घ्या. मराठा आरक्षण भेटल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भात गावोगाव जर जनजागृती करण्याचं काम केलं असेल तर यामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि कीर्तनकारांचं फार मोठं योगदान आहे बरं का. ही गोष्ट विसरूनही चालणार नाही आपल्याला. केवळ मराठा समाजातीलच नाही तर 18 पगड जाती धर्मातील सगळ्या समाज बांधवांसारख्या सगळ्या वारकरी मंडळींनी, सगळ्या कीर्तनकारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दऱ्या खोऱ्यात जाऊन, वाड्या वस्तीवर जाऊन सुद्धा जनजागृती केली. आणि आरक्षण म्हणजे काय, ते किती हक्क आहे, किती आपल्याला गरजेचं आहे आणि किती हक्काचं आहे हे तळागाळातील लोकांना पटवून देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर सगळ्यात मोठं काम हे वारकरी संप्रदायाने केलं. विठ्ठल अनेक तरुण उपोषणाला बसल्यात. साखळी उपोषण हे दररोज एका गावाचा नंबर आहे आणि 4 जण तर आमरण उपोषणासाठी बसले त्या ठिकाणी. आता कीर्तनकारालाही वाटलं आपणही काहीतरी, आपलाही हातखंडा असावा आणि आपले काहीतरी योगदान असावं. आता 2 तास इथं उभं राहून हे उपोषणच आहे बरं का एक प्रकारचं. तुम्हाला कळतंय नाही कळत, मला कळे ना काही. तुम्ही जागे आहात ना सर्वजण? हॅलो, मी माईक घेऊन खाली येऊ का? मला तुमच्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे. विठ्ठल प्रत्येक पाण्याचा घोट घेत असताना टीम निघाली की आपले पूर्वज 6 महिने लढण्यासाठी जायचे आणि 6 महिने मग शेतीचा व्यवसाय करायचे. आणि शेती करत करत आता मराठा शब्द आधी आहे का कुणबी शब्द आधी आहे? कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. जसं इंडिया म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंडिया, एवढं जरी समजलं तरी पुष्कळ झालं. विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जे जे ते सगळे मराठा, पण 6 महिने शेती करायचे म्हणून आपण कुणबी, त्याही शब्दाचा प्रकार सांगेल मी, तो कसा निर्माण झाला. ज्योतिराव क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांचं वाक्य आहे की ज्यांनी शेती बागायती केली ते माडी झाले, ज्यांनी शेती करत करत मेंढपाळाचा व्यवसाय केला ते धनगर झाले आणि ज्यांनी शेती कोरडवाहू केली ते कुणबी झाले. म्हणून आपण पूर्वीचे कुणबी आणि मराठा सुद्धा. विठ्ठल प्रत्येकाचा व्यवसाय ठरवून दिलेला आहे. मला जातीमध्ये विभाजन करायचं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. आपल्याकडे सगळ्या जाती धर्माला एकत्रित समजण्याची पद्धतच आहे. प्रत्येकाचा काही ना काहीतरी व्यवसाय ठरवून दिला आणि व्यवसाय निहाय जाती पडल्या. आता लोहाराचा व्यवसाय आहे, तो म्हणजे लोखंडाचे वस्तू निर्माण करणं, लोहाराचा व्यवसाय. सुताराचा व्यवसाय पाहिलं तर खालून मला सिग्नल देत राहतो मी, तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. सुताराचा व्यवसाय, नाव्याचा व्यवसाय, तसं कुणब्याचा व्यवसाय. कुणबी काय करतो आणि मराठा काय करतो? म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. विठ्ठल मरेल पण हटणार नाही. म्हणून मराठा जे आपल्या जिद्दीवरती अटळ आहेत ते म्हणजे मराठा. पण ज्यांनी युद्ध करता करता शेती केली आणि शेतीशीच जे एकनिष्ठ राहिले ते म्हणजे कुणबी. आपलं सगळं अवलंबून आहे ते म्हणजे शेतीवरती. हे पा कुणबी हा शब्द पूर्वी कुळवबी होता, कुळवबी, कुळव आधी कबी. कुळव म्हणजे शेती, ज्याने आपण नांगरतो ते साधन. आता हल्ली अनेक साधनं आलेत. माझा जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून अवजाराचे नावं फार वेगळे आहेत. आता मला त्यात जास्त काही सांगता येणार नाही. माझे पती कीर्तनकार आहेत आणि असले तरी एका शेतकऱ्याचीच पोरगी, मी शेतकरीची सोनी. पण फार खोलवर मला जाता येणार नाही, सांगता येणार नाही. पूर्वी कुळव म्हणायचे, कुळवाने शेती नांगरायची. पाऊस पडला, वापसा साधला की त्याच्यामध्ये बी पेरायचं, बी पेरून पीक काढायचं आणि पीक काढून जो स्वतःचं पोट भरता भरता जगालाही पोचतो
तो खरा कुणबी बर का. स्वतःच बघत नाही, त्याच्यासाठी स्वतःसाठी एक पोतं शेंगदाणे भरपूर झाले, एक पोतं गहू बाजरी ज्वारी पुष्कळ झाली, पण माझं पोट भरता भरता जगाचाही उदरनिर्वाह झाला पाहिजे ही ज्याची भावना आहे ना, तो खरा कुणबी. विठ्ठल. म्हणून आम्ही अप्पल पोटे नाही होत, आम्ही आधी दुसऱ्याचं पोट भरायचं काम करतो, दुसऱ्याला वाढायचं काम करतो. माझे फार 4Gचं वाक्य काय कळेल तुम्हाला. आपलं कीर्तन 4G घेऊन बसलं तरच कळतं. मी 2Gला आणि 3Gला नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत डाउनलोडच होत नाहीत शेवटपर्यंत. ते गोल बिंगत राहतात नुसतं, मध्येच बंद, त्याला नेटवर्कच पुरत नाही. आणि त्याच्यात वरून नेट बंद आहे, त्याच्यामुळे डाउनलोड व्हायचा संबंधच येणार नाही. आता विठ्ठल. आम्ही अप्पल पोटे नाही होत. अप्पल पोटे असतो तर पहिल्याच पंक्तीला आपण बसलो असतो. पुरुष मंडळी तुम्ही ऐकताय ना, तुम्ही फार लांब बसलात, पण माझी फार अपेक्षा आहे तुमच्याकडून प्रतिसादाची. आपण अप्पल पोटे असतो तर पहिल्याच पंक्तीला बसलो असतो. आता पहिली पंगत आपण नाही बसलो, आपण दुसऱ्यानं बसवलं. आणि आता पहिल्या पंक्तीला जो बसलाय त्याचं काय काम असतं. मी पुढे हानो घेईन बर का तुमच्या. आता जो पहिल्या पंक्तीला बसला त्याचं काम काय असतं. आता पुढे जो बसणार आहे त्याला वाढायचं काम करायचं. म्हणून आम्ही पहिल्या पंक्तीला तुम्हाला बसवलं, आता आमची बसण्याची वेळ. आता तुमचं कर्तव्य गपगुमान आम्हाला पोट भरून वाढायचं. आता हे कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. तुम्ही काय टचून जेवून आले का काय मला हेच कळणार. रेंज मध्ये राहा. विठ्ठल. अप्पल पोटा नाही होत, आम्ही दुसऱ्याचे पोट भरणार आहेत, म्हणून दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्यांनी आम्हाला शिकवायचं काम करा. तुम्ही काय बावट समजलं का काय. हे काय बिड्या फुके समजले का काय. 2 कोटी समाज जमा झाला होता. येडे आहेत का लोक. अरे पत्रिका दिली तर लोक बायकोला सोबत नेत नाहीत, आता एकटे जायलेत लोक. लोक म्हणतात कशाला ताण, एकटा जातो लग्न लावून येतो. मूळ पत्रिका दिली तरी लोक एकटे जातात लग्न लावायला. 2 कोटी समाज जागा जमा झाला होता सराटे अंतरवालीत विराट सभेला. अर्ध्या लोकांना तर एंट्रीच भेटली नाही. मी स्वतः 10 किलोमीटर वरती गाडीच्या साईडला उभी होते आणि माझ्या मागे 15 किलोमीटर वरती लोक उभे होते. केवळ एकाच रस्त्यावर नाही तर सराटे आंतरविल्लाला जे जे मार्ग जात होते ना, ते सगळे मार्ग, छोटे छोटे मार्ग, अरे महामार्ग, ऊसाचे पट्ट्या सुद्धा भरलेल्या होत्या. पायीचा रस्ता, गाडीची वाट, सायकल जाणारा रस्ता, ऊसाच्या फडात लोक बसले होते विराट सभेला. प्रत्येक महामार्गावरती तितकंच ब्लॉकेज आणि तितकीच भरगच्च सभा, तितकीच संख्या. लोक येडे होते का. आतापर्यंत तुम्ही नदीचा पूर पाहिला असेल, पण सराटे अंतरवालीच्या विराट सभेला तुम्ही जनसागर उसळलेला पाहिला आणि माणसांचा आणि मराठ्याचा आलेला पूर पाहिला. वारकऱ्यांचा टाळ मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ मराठा, झेंडा अटके पार मराठा, महाराष्ट्राची नाळ मराठा, एक मराठा, शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा, अरे भिरभिर भिरती घार मराठा, एक मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा, झेंडा अटके पार मराठा, वीरात वीर दौडले एक साथ मराठा, एक मराठा, एक मराठा. आतापर्यंत तुम्ही नदीचा महापूर, पण तिथे मराठ्यांचा महापूर पाहिला. आतापर्यंत ज्या ज्या वेळी मराठे एकत्र आले त्यावेळी त्यांनी निश्चित क्रांती घडली, काहीतरी घडवलीच. ज्या ज्या वेळी मराठे एकत्रित आले, जगात अशी सभा झाली नाही आणि पुढेही होणार नाही भविष्यात. विठ्ठल. म्हणून आम्हाला दुसऱ्यांना पोसायचे, दुसऱ्यांना पोटभर खाऊ घालायची सवयचे. आजपर्यंत ज्या ज्या जातीवरती आणीबाणीचा प्रसंग आला आणि कुठलीही समाजातील जात जर धोक्यात आली तर प्रत्येक वेळी माझ्या मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावली आणि प्रत्येकाचं दुःख निरसन आणि संकट निरसन करण्यात, त्याही अडचणीमध्ये प्रत्येकाला साथ घातली, हात समोर करून मदत दिली. आता संकट मराठा बांधवावरती पडले
आणि आज महाराष्ट्रामध्ये तब्बल सगळ्या जाती धर्मातील 18 पगड आणि बहुजन समाजातील सुद्धा व्यक्तीचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला. सगळ्यांचा पाठिंबा आहे. या गावातून सुद्धा धनगर बांधवाचा, बौद्ध बांधवाचा फार मोठा या आरक्षणासाठी पाठिंबा आहे. आणि महाराष्ट्राचं फार मोठं कौतुक आहे. आपल्याकडे जातीपातीमध्ये अजूनही भेदभाव पाळला जात नाही. आजही पहा तुम्ही, दिवाळीच्या सणाला मुस्लिम बांधव आपल्या घरी जेवायला असतो आणि मुस्लिम बांधवाच्या लग्न जर पोरीचं असेल तर मराठाचा व्यक्ती लग्नात स्वयंपाक करायला असतो. अजूनही आम्हाला फोन येतात, ताई हमारी मुलगी की शादी जरूर जरूर आना. पक्के टावर पडलेले दिसायलेत मला. विढल हमारी पोरगी का लगन है, तुमको आना पडेगा. आजही आपल्याकडे भेदभाव पाहिला जात नाही. आणि जातीत जर मराठा आरक्षणाला विरोध असताना समाजाचा, तर मुस्लिम बांधवांनी विराट सभेच्या त्या रस्त्यावरती चहा आणि दूध कधी वाटप केलंच नसतं. धनगर बांधवांनी विराट सभेला स्वतः जमीन नांगरून दिली. अरे बौद्ध बांधवांनी स्वतःच्या शेतात नांगर घातला. एवढी उदारता, एवढी उदात्ता, एवढं मोठं अंतःकरण फक्त महाराष्ट्रातल्या लोकांचंच असू शकतं. आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. हे खाली काय भांडणं नाही, ते वरचे येडेवणी करायले थोडेसे 2-4 जण. काही नाही, बस जातीपातीत भांडणं लावून द्यायचे. आपल्यात भांडणं लावली कि मग आपल्यात वाद होतो. त्यांची राजकीय पोळी शिकून घ्यायची. भात त्यांच्यावर पत्रावर येळ गेला की बस जग चुलीत गेलं तरी हरकत नाही. मग विढल अरे याच्या 5-5 पिढ्या आपण निवडून दिल्यात. जनाची नाही तर निदान मनाची तरी वाटली पाहिजे. आमदाराचा पोरगा आमदार आहे, खासदाराचा पोरगा खासदार आहे, मंत्र्याचा पोरगा मंत्री. त्यांचे अमेरिकेत शिक्षण घेतात आणि आपल्या इकडे चटाई उचलीत मेळाव्यात. उलट झालं पाहिजे. कोणाच्याही पाय चाटत बसू नका. आणीबाणीच्या काळात कळालं तुम्हाला कोण आहे आता. आणि आज आणि काल आणि आता जे राजीनामे द्यायला लागलेत ना, मागं लागू नका अजिबात. राजीनामा द्यायचा असतं तर महिना आधीच राजीनामा दिला असता. यांना भीती यांच्या गाड्यांची आणि बंगल्यांची. कालपर्यंत राजीनामा मंजूर तर झालं पाहिजे ना. तो राजीनामा देताय तुम्ही समजत असाल 148 आणि 145 काय मनागडे. आता राग काही ना कोणाला काय, फार तर कीर्तन बंद होते ना आपली. तुम्ही म्हणत असाल 145 आणि 148 एक गोड वाक्य बोलू, अंतकरणात उतरून घ्या माईबाप. तुम्ही म्हणत असताल 145 आणि 148 आपले. अजूनही मला वाटतं का मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची राजकीय कूच अजूनही वांजच आहे. अजून एकही जन्माला आलं नाही खानदानी. ते आज द्यायला लागलेत आणि काल द्यायला लागलेत. बावट समजलं का काय. एक बिचारा येतो, आपण आपलं बोलून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. दुसरा म्हणतो येस, तिसरा म्हणतो माईक चालू आहे. काय येडपट समजलं का काय तुम्ही आम्हाला. काय चॉकलेट चोखणारे समजलं आम्हाला. वरचेवर तारीख देताय, वरचेवर चॉकलेट दिल्यासारखं करतायत. सगळा मराठा समाज जागरूक झाला. कोण किती हुशार आहे, कोण किती पाण्यात आहे, सगळं सगळ्यांच्या लक्षात आलंय. म्हणून आश्वासनाला एकही मराठा बळी पडू शकत नाही. विढल दयनीय अवस्था झाली माईबाप. आज 8वा दिवस उजाडलाय. मुखामध्ये पाण्याचा थेंबही घ्यायला तयार नाही. परवा नांदेडवरून एक बाई आली होती. एवढी ढासा रडत होती. तिला 5व्याच दिवशी यायचं होतं, पण म्हणे अचानक माझी पोरगी आजारी पडली. भावाला पाणी पाजा हो, माझ्या कुणीतरी भावाला पाणी पाजा. एक पोरगी रडत होती, मनोज मामा अहो गोडभर पाणी प्या हो मनोज मामा. एक डॉक्टर सुद्धा रडत होता. ज्यावेळी मनोज दादांनी डॉक्टरांना तपासण्या करू दिल्या नाही, डॉक्टर हाकलून दिली. एक डॉक्टर अक्षरशः ढासा रडत होता. डॉक्टरांचं म्हणणं आहे आजपर्यंत त्यांनी अनेक उपोषणं केलेत आणि पाणीच नाही ना शरीरामध्ये. निदान पाणी तरी असावं लागतं. पाणीच गेलं नाही तर शरीरामध्ये रक्त गोठेल. आणि रक्त जर शरीरामध्ये गोठलं, घट्ट झालं तर हार्ट अटॅकचे चान्सेस भरपूर असतात. म्हणून आरक्षण मागायचंय, पण आरक्षणासाठी आम्हाला आमचा सिंह मात्र गमवायचा नाही. गड आला आणि सिंह गेला. ही घटना, या घटनेची पुनरावृत्ती आम्हाला पुन्हा करायची नाही. म्हणून माझी विनंती असेल,
ज्या अहिंसेच्या मार्गाने आपलं आतापर्यंत शांततेत आरक्षण झालं, आपल्या मनोज दादा जरांगे पाटलाला कुठेतरी कलंक लागेल असं अहिंसक वळण, हिंसक वळण या आरक्षणाच्या, या साखळी आरक्षणाच्या उपोषणाला कुठेही लागू देऊ नका. जाळपोळ करणं या गोष्टी, खरं तर बसेस ही मालमत्ता आपलीच आहे, सरकारचीच आहे. गरीब दुबळे त्या बसने कमी पैशामध्ये प्रवास करतात. जाळपोळ करणं वगैरे हा उद्रेक आहे. मी कालच्या कीर्तनामध्ये बोलून गेले, प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते. तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन थोडंसं भजन करा, थोडीशी पूजा करा, महादेव लवकर प्रसन्न होतोय. मराठ्याचं थोडं कौतुक करा, तो व्यक्ती एखाद्या गरीबाच्या पोरीच्या लग्नात पंगतही घालतो. एवढं उदाहरण तर करणे. थोडंसं कौतुक करा तुम्ही महादेवाचं, महादेव प्रसन्न होतो. पण एकदा लक्षात घ्या माझ्या दादांनो, जर महादेवाला राग त्याची जर प्रार्थना केली, महादेवाची भक्ती केली, कधी काय दिली, एकाला बायको पण दिली, एवढं भोळं दैवत आहे. पण लक्षात घ्या, राग आणण्याचा प्रयत्न करताल ज्यावेळी 3ही डिग्र्या पार होतात, ज्यावेळी सहन करण्याची क्षमता व्यक्तीची निघून जाते, त्यावेळी शिवाजीचा 3रा नेत्र उघडल्याशिवाय मात्र पर्याय नसतो. मग विढल आमच्या दादाच्या मुखात पाणी नाही आणि तुम्ही एकही निर्णय देत नाहीत. म्हणून तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. आणि उद्रेक मग अनेक भवनं असतील, कुठं ऑफिस असतील, कुठं हॉटेल्स असतील, गाड्या फुटत असतील, गाड्या, चष्मे, हा भावनांचा उद्रेक आहे. प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते. कुठेतरी सरकारने विचार करावा. हजारो गावातून हजारो आंदोलनं चालू आहेत, हजारो तरुण मृत्युमुखी पडतायत, आत्महत्या करतायत. केवळ आता आरक्षणासाठी आत्महत्या करतात असं नाही. बेरोजगार होऊन सुशिक्षित असलेल्या तरुणांनी, सुशिक्षित आणि बेरोजगार हजारो तरुणांनी आत्महत्या केल्यात. का? हुशार असूनही नोकरी मिळाली नाही. नोकरी जाऊ द्या, पण काहींचे शिक्षण असूनही नोकरी नाही म्हणून काहींना पोरी भेटणार, बिना लग्नाचे पोरं गावोगाव आहेत. आणि या सगळ्या समस्याला कंटाळून ते आत्महत्या करतायत. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे मराठा आरक्षण. विढल सोपं सोपं सांगते. जर एखादा 60% मार्क मिळवणारा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि एखादा 90% मार्क मिळवणारा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मेरिटमध्ये असून सुद्धा त्याचा चांगल्या कॉलेजला नंबर लागत नसेल, नंबर लागला तर पैसे भरण्यासाठी त्याच्या वडिलांकडे तेवढे पैसे नसतील गरीब परिस्थितीमुळे, आणि 90% वाला विद्यार्थी सुद्धा हुशार असताना आरक्षणाअभावी मागे येत असेल, बेरोजगार होत असेल आणि पोटापाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी करायचंय, तो चुकीच्या मार्गात जात असेल, चोर होत असेल, तो आता पुन्हा वाक्य लक्ष देऊ नाही का, तर असा 90% वाला चोर 60% वाल्या पोलिसाला सापडायचा कधी? ऐका, समजून घ्या आणि विचार करा. 2 रुपये किलोच्या तांदळासाठी, 5 रुपये किलोच्या गव्हासाठी आजपर्यंत मराठा समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही. तर कधी कधी गुणवान विद्यार्थ्यांवरती सरकारकडून निश्चितपणे अन्याय होतोय, याचा आम्हाला निश्चित खेद आहे. अरे घोड्याच्या रेसमध्ये, घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढवं पुढे जात आहेत, याचा आम्हाला निश्चित खेद आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज आहे. विढल म्हणून कुणाच्याही आश्वासनांना आणि कुणाच्याही प्रतिज्ञाला बळी पडू नका. आजचा अभंगच त्या पद्धतीचा मी निवडला. अगदी प्रस्तावना करता करताच मला वाटतं किती वाजले, काय करा ना, माझं घड्याळ बंद पडले. आरक्षण भेटेपर्यंत याला सेलच टाकायचं नाही मला. आता तुम्हाला राहून राहून वेळ विचारणार मी सगळ्यांना. विढल संत श्रेष्ठ तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. त्या बाबतीत शास्त्राने 3 वर्गाचं चिंतन केलंय: आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. पहिला मुद्दा समोर घ्या, अवज्ञा कुणी करावी. अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कुणी दिला? आपण शासनाने 30 दिवस मागितले होते. मनोज दादा जरांगे पाटलांनी उदार अंतःकरण दाखवलं, गड्याने 10 दिवस शिल्लक दिले. 40 दिवस विचार केला, पण तरी सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता, हे नेमके करतेत काय मला तेच कळत नाही. अरे 2 उपमुख्यमंत्री, तुम्ही एक मुख्यमंत्री. शहाण्यासारखं बसा, काहीतरी डिस्कस करा आणि काहीतरी निर्णय द्या ना. लटकवत कुठपर्यंत ठेवताय आम्हाला? ते काय तेची बोलत, त्याला मेळ नाही, बाहेर येऊन काय सांगत त्याचा मेळ लागत नाही.
नेमके आपल्याला येड्यात काढील का ते येडे अजून याचा मी मेळ लागा ना. विढल 40 दिवस दिलते, पण 40 दिवसातही शासनाने निर्णय दिला नाही. ही आपली सगळ्यात मोठी अवज्ञा आहे. आणि अवज्ञा केलेली कोणालाच आवडलेली नाही. अवज्ञा करू नये. आज्ञा कोणी करावी? तर आज्ञा वेदांनी करावी, आज्ञा देवांनी करावी, आज्ञा संत महंतांनी करावी. वेदाची आज्ञा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ही वेदाची आज्ञा. देवाची आज्ञा हे जड जोडून वागिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसे अव्यंग निजधाम माझे. आणि साधू संत आज्ञा करतात, आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा, आली या संसारा उठा वेग करा. हे शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आली या संसारा उठा वेग करा. आज्ञा कोणी करावी? आणि आता तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या, प्रतिज्ञा कोणी करावी? प्रतिज्ञा सामान्य व्यक्तीने करू नये. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाहीत. आता उठसूट कोणी गल्लीत येतं गप्पा आणतं. ज्याचं भाजीत मीठ कमी पडलं हे पत्नीला सांगायची ज्याची हिंमत होत नाही, असा गाव पुढारी गल्लीत येतून गल्लीत सगळ्यांच्या समोर दम टाकून प्रतिज्ञा करतो. अजिबात अरे भाऊ घरात बायको आहे का ना. गल्ली गल्लीत लोक प्रतिज्ञा, इथं येईन तिथे आता दिसला की ठोकीन धरून हानीन. माणसाची गरजच पडणार नाही, महिला पायातल्या चपला काढून आणणार येत. आता विढल सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही. रावणासारख्याच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही. 14 चौकड्याचं आयुष्य होतं. 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये 3 प्रतिज्ञा होत्या. स्वर्गाला शिडी लावी, समुद्राचं खारं पाणी गोड करील आणि सोन्याला सुगंध आणीन. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तिथं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला, आपल्याला तर कुठं नेऊन टाकते, काही पत्ता लागणार नाही. भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही. प्रतिज्ञा म्हणतात कशाला? ऐका, अरे याच जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. प्रतिज्ञा करतायत स्वराज्य, स्वाभिमानी विवेकानंद, याला प्रतिज्ञा म्हणतात. आलात तर तुमच्या सहित, आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करतायत स्वातंत्र्य वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो, तुम मुझे तंबाकू दो, मैं तुम्हें चुना दूंगा. तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें नोट दूंगा. हे नोटा द्यायला बोलवायचे आणि घरात कोंडून हाणायचे आधी. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाषचंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपनी जान से नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते, अरे बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, खूब लड़ी मस्तानी वह तो झाशी वाली राणी थी. प्रतिज्ञा करते झाशीची राणी लक्ष्मी. टाळ्या वाजवा, मी माईक उचलून फेकून आणीन आता. विठ्ठल प्रतिज्ञा कशाला म्हणतात? राजा आधी लगीन कोण हाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. प्रतिज्ञा करतात नरवीर तान्हाची मालुसरे, याला प्रतिज्ञा म्हणतात. ज्यांचं नाव आज घेतल्यानंतर, ज्यांच्या नावामुळे प्रतिज्ञेलाही प्रतिष्ठा प्राप्त होते, अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी.
धनुर्धरा रक्षी येले. प्रतिज्ञाच करायची झाली तर ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल. शास्त्राने प्रतिज्ञेचे पाच प्रकार सांगितले. अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, स्वार्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञाच करायची झाली तर प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी ज्यांनी अर्थमूलक प्रतिज्ञा केली, मला वाटतं त्यांची ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांची एकदा तुरुंगात जाऊन भेट घ्या. ईडी माग ज्यांच्या लागला. एक वाक्य गोड बोलू, या शरीराचा योग्य विनियोग करा, याला परमार्थात लावा, याला काडी लागेल म्हणून, आणि चुकीचं धन घरात आणू नका, त्याला ईडी लागेल म्हणून. ढल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले, खरं तर आदर्श भारतात घोटाळे पण आदर्श आहेत. आदर्श घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा, सारे घोटाळेच घोटाळे. इथून तिथून नुसता घोटाळाच आहे. विढल अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. अर्थमूलक प्रतिज्ञा केली ती महाभारतामध्ये दुर्योधनाने. सुच्छ मगरे दास्यामी विना युद्धेन केशवा. परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आले आणि परमात्म्याने सांगितलं, अरे दुर्योधना, तसं पाहिलं अर्ध्या राज्याचे अधिकारी इथं, तसं पाहिलं तर टक्केवारी सगळी त्यांचीच आहे. अर्ध्या राज्याचे अधिकारी ते, पण नाही अर्ध राज्य. निदान त्यांना 5 गावची तरी जहागीर दे, निदान टक्केवारी तरी दे, त्यांना जे आहे तरी दे. आतापर्यंत दिलं नाही, अरे तेवढं तरी दे. आतापर्यंत वाट्याचंच होतं, पण त्या बिचाऱ्यांना भेटलंच नाही. पण आता जागरूक झालेत ना, निदान पांडवांना 5 गावची तरी जहागिरी दे. दुर्योधना, अरे दुर्योधना, 5 गावची तरी जहागिरी दे. पण गड्यानं सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन काय, माती सुद्धा पांडवांना मी युद्धाशिवाय देणार नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या. सुरुवातीला पदर पसरून मागितलं, गोडी गुलाबीत सांगितलं, दुर्योधना नाही ना ऐकत तू. अरे पांडव अर्ध्या राज्याचे अधिकारी असताना सुद्धा 5 गावची जहागिरी सुद्धा देत नाही ना. देत नाही. कसा देत नाही? देत नाही तर युद्ध अटळे. देत नसाल तर युद्ध अटळे. शिष्टाई करून सुद्धा जमलं नाही, परिणामी युद्ध झालं. महाभारती युद्ध. केवळ पांडवांना त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. दुर्योधना, युद्ध नको रे, वाईट होईल, रक्तपात होईल, हजारो स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल, माईला लेकरू पारखं होईल, हजारो कोट्यावधी लोक मरतील. पण नाही ऐकलं गड्याने. अर्थमूलक प्रतिज्ञा केली का, सगळं माझंच आहे, मलाच पाहिजे, माझ्या मनासारखंच पाहिजे. अर्थमूलक प्रतिज्ञा नसावी. पांडवांना हक्क मिळाला नाही तर महाभारती युद्ध झालं. जगातलं सगळ्यात मोठं इतिहासातलं युद्ध महाभारती युद्ध. पांडवांना केवळ त्यांचा हक्क भेटला नाही म्हणून. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. आजही पहा तुम्ही, एवढे घोटाळे ज्या दिवशी भारत देशामध्ये शुद्ध राजकारण होईल, राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल, त्या दिवशी या भारत देशामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचाही विलंब लागणार नाही. ढल या भारतात पाकिस्तानचा कधी दराराच नव्हता हो, कारण भारताला संरक्षण मंत्रीच नव्हते. भारतात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण भारतात कृषी मंत्री नव्हते. आमच्या भारतात लाईट जात नव्हती, कारण ऊर्जा मंत्री नव्हते. भारतामध्ये जंगलतोड होत नव्हती, कारण भारताला वनमंत्री नव्हते.
जेव्हापासून ही पदं भरायला लागली तेव्हापासून लोक मरायला लागली. एकदा 50 वर्षापूर्वी, तुमचा तालुका कोणता आहे? घनसावंगी तालुक्यामध्ये घनसावंगीच्या मोंड्यात तेव्हाचे तत्कालीन कृषी मंत्री आले होते. 50 वर्षापूर्वी. माझा जन्म नाही, तुम्हाला कळत नाही. विढल 50 वर्षापूर्वी तत्कालीन कृषी मंत्री घनसावंगीच्या मोंड्यात आले. आल्याच्या नंतर विविध बाजार होता. एकीकडे मिरच्याचा बाजार होता, कांद्याचा बाजार होता. कांद्याचा बाजार पाहिला. मिरच्याच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एकीकडे हिरव्या मिरच्या होत्या, एकीकडे लाल मिरच्या होत्या. त्यांनी विचारलं, या मिरच्याचा भाव काय आहे? हिरव्या मिरच्याचा भाव सांगितला 100 रुपये किलो. तुमच्याकडे काय आहे? भेटू द्या ना भाव त्याच्या मिरच्याला. तुमचं काऊन पोट दुखत? काय लपा तुम्ही? शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला की त्याचं पोट सुळ उठतो. कधीच्या नव शेतकऱ्याच्या घरात जर चूल पेटत असेल सणासुदीला तर पेटू द्या ना. 500 रुपयाचे पावशेर आहेत काजू, बदाम, पिस्ते, जरदाळू म्हणू की. शेतकऱ्यांनी कधी आरडाओरडा केला का? 500 रुपये पावशेर आहेत, 500 रुपये पावशेर आहे. अरे 500 रुपये पावशेरचा भाव आहे. शेतकरी नावही घेत नाही, खात नाही. आपले शेंगदाणे हातात घ्यायचे आणि तेच काजू काजू म्हणून खायचे. काय करावं आता? पर्याय नाही. महागे म्हणून तो नावही घेत नाही आणि खातही नाही, आवाज उठवत नाही. म्हणे हिरव्या मिरचीचा भाव सांगितलं 100 रुपये किलो, लाल मिरचीचा भाव सांगितलं 500 रुपये किलो. आणि बिघडलं ते कृषी मंत्री पुढं पाठीमागून पीए माग. तो म्हणे साहेब थांबा. म्हणे काय बावड शेतकरीत? असे शेतकरी असल्यानंतर आत्महत्या करायची वेळ येणार नाही तर काय येणार आहे? तो पीए म्हटला साहेब नेमकं झालंय काय? तो म्हणे हिरवी मिरची म्हटले 100 रुपये किलो, लाल मिरची 500 रुपये किलो. मग बावळट शेतकऱ्यांना लालच मिरची शेतात लावायला काय झालं? हे नको ते येडे त्या पदावर जायला लागले आणि परिणामाने महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. विढल एक वाक्य गोड बोलू. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि तो उद्याही राजा राहणार. त्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण पुढचं एक वाक्य लक्ष देऊ नये का? 2 गोष्टी टाइमावर भेटल्या तर त्याला बरं का. जर सरकार माईबापांनी त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. आणि निसर्गाने त्याला योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवती, बाप झाला मारुती. सरकार साथ देईना, निसर्ग साथ देईना, सरकार भाऊ देईना. काळ पूर्वीचा होता. ते लोक म्हणतात पाटलाला 50 एकर जमीन. इथं बस सांगा मला, आपण सर्वे करू. बोटावर मोजणे इतके असे व्यक्ती सापडतील इथे की त्यांना 10 ते 15 एकर जमीन आहे. आता माझ्याच वाट्याला 1.5 एकर येते का घरी आलं 2 एकर येते मी कन्फर्म सांगू शकत नाही. एका हेक्टरावर आपण आलो 50 वर्षापूर्वी 50 एकर जमीन असेल आपल्याकडे. पण लोकसंख्या वाढली, जमिनीचं डिवायडेशन झालं, संख्या वाढली, जमिनीचे तुकडे होत गेले, माणसं वाढली, जमीन कमी झाली. जमीन वाढवता येते का? अजिबात नाही. संख्या आपली वाढली, जमीन मात्र कमी झाली, तुकडे झाले. आज 1.5 एकरावर आणि 2-2 एकरावर आपण आलोत. एका हेक्टर मध्ये आता पोरीचं लग्न करायचं, दुसऱ्या पोराचं शिक्षण करायचं, म्हाताऱ्या मायबापाचं दुखणं करायचं का, घर बांधायचं का, बायको प्रपंच सांभाळायचा. त्या तेवढ्या जमिनीमध्ये त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय? केवळ लेकरं हुशार असूनही आपण पैशाने कुठेतरी कमी पडतो. म्हणून हुशार लेकरं असताना सुद्धा आरक्षणाअभावी मागे येते. पिढल प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अनर्थमूलक नसावी. भारतात राहतात आणि हिताच्या गोष्टी पाकिस्तानच्या करतात. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आमच्या कोणत्याच धर्माला विरोध नाही, पण माणुसकीच्या विरोधात तुमचं पाऊल असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात आमचं पाऊल असेल. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा. सेवी तो हारस वाटे तो अनेका, घ्या रे हो नका रानभरी, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. प्रतिज्ञा परार्थाची असावी. अरे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. मनोज पाटलाची प्रतिज्ञा ही सुद्धा परार्थाची प्रतिज्ञा आहे. सगळ्या जातीतल्या लोकांसाठी
माझ्या मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि सरसगट आरक्षण भेटलं पाहिजे. एकाला नाही, दोघाला नाही, तिघाला नाही. ज्याला लागत नाही त्याने घरात बसायचं, गपचूप बसायचं, वळवळ करायची नाही, अजिबात आवाज करायचा नाही. आता बडबड करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या जातील. शास्त्र सांगते तुमचा हक्क मागून घ्या, भांडून घ्या, तोंडात वाजून घ्या, पण आपला हक्क आपल्याला भेटलाच पाहिजे. ढल मनोज दादा प्रतिज्ञा करतात, ही परार्थाची प्रतिज्ञा. एकट्याच्या सुखासाठी आरक्षण मागितलं का? अजिबात नाही. अरे पिढ्यान पिढ्या माझा सगळा समाज सुखी झालं पाहिजे आणि सगळ्या लेकरांची शिक्षण झाली पाहिजे, सगळ्याला हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. हा जो लढा आहे हा स्वार्थाचा लढा नाही, हा परार्थाचा लढा आहे. काही लोक करतात येईन पुन्हा येईन, इथं येईन, आता दिसला घराच्या बाहेर का हानीन. यायला तोंडच नाहीत, नाक झाके कुणीकडचे. हे घराच्या बाहेरच निघाणार, बाहेर निघालाय पण नाक लागत ना. बंदोबस्त केलाय, आता बाकीच्यांना भेटलाय प्रसाद, पण एक गडी घराच्या बाहेर, आता नाकच नाही तर निघणच कसा तो. विठ्ठल आणि प्रतिज्ञा करायची झाली तर प्रतिज्ञा परमार्थाची असावी. ज्ञानोबारायापासून वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचे महामेरू, श्रीमंत संत श्रेष्ठ, देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम वा वा वा. वाजवा एकदा जोरदार टाळी. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधण्यासाठी देवा मी पुन्हा येईन, मी पुन्हा जन्माला येईन, पुन्हा गर्भवासाची दुःख सोसील, तुझी चरण सेवा साधावया. जोपर्यंत मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही. प्रतिज्ञाच ही एका प्रकारची. तुम्हाला रात्रीची जेवण जास्त झालीत का काय कळणार मला. मोकळ्या टाळ्या वाजवा एकदा, निदान फुकटच्या टाळ्या तरी द्यायचा ना. वाजवा टाळ्या एकदा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा. एकदा मोठ्या प्रेमाने हातवरती घ्या, सर्वांनी हातवरती घ्या. जो व्यक्ती हातवरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल.
टाळकरी आणि वादक सोडून सर्वांनी घ्या वरती. हरी विठोबा रखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई घेईन मी जन्म याजेसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो बलती टाई सुख दुःख नाही चढामा हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आणि कसायास न करीन धर्यास होईन उदास सर्व व्हावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगोयसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. 4 चरण शिल्लक आहे. आरक्षण भेटल्यानंतर दणक्यात सप्ता करा. हाच अभंग घेऊन पुढचे 4 चरण तुकोबाराईच्या कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा सर्व साधू संतांच्या सर्व श्रोती सज्जन माईबापाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी भगवान पंढरीश परमात्मेकडे एकच प्रार्थना करूया. सर्वाचं अंतःकरण तळमळ करतंय. आज सगळ्याचं अंतःकरण तळतळतंय आणि सगळ्यांचा जीव एकाच ठिकाणी अडकलाय. माहितीये, शरीराने जरी आपण इकडे असलो तरी आज सगळ्याचं अंतःकरण मात्र सगळ्यांचं हृदय सराटी अंतरवाली धडधड करतंय. मग सगळ्याचं लक्ष रात्री नेट बंद पडलं तर माझा तरुण वर्ग 15,000च्या संख्येने सराटीत हजर होता. प्रोटेक्शन देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी मनोज दादाला केवढी मोठी तळतळी. म्हणून शरीराने आपण येत आहोत, आपलं मन प्रत्येक क्षणाला तिकडचं लोकेशन घेत आहे. आज काय चाललंय सराटीत, काय मंत्र्याचा कोणत्या कुठून काय निर्णय आला. म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याकडे प्रार्थना करूयात. आमच्यासाठी आमचे दादा लढतात. आम्ही किती वाग किती जगलो तर धड आमचं कल्याण होणार नाही, धड शेजारच्याचं कल्याण होणार नाही. मनोज दादाचा लढा जातीसाठी आणि संबंध मराठा समाजासाठीचा हा लढा आहे. मराठा समाजासाठी ते लढतायत. त्यांना लढण्यासाठी प्रचंड हजारोचं बळ त्यांच्या मनगटात प्राप्त करून दे आणि आमचंही आयुष्य महेश दादाला लाभू दे. सगळ्याचं आयुष्य आपलं मनोज दादांना लाभावं. आरक्षण घ्यायचंय, पण माझी विनंती असेल सगळ्या बांधवांना, आता आत्महत्या करायचा प्रयत्न कुणी करायचा नाही. यांनी फाश्या घेतल्या पाहिजेत. आपल्या जीवावर उड्या हाणतात नाही आतापर्यंत. आपण अजिबात मारायचं नाही. अजिबात का मारायचं, आपण अजिबात मारायचं नाही. अजिबात फाशी घ्यायची नाही. अजिबात स्वतःच्या यायच्या गाड्या जाळायच्या. आपण खरं तर हिंसक वळण आमच्या दादाची शिकवणच नाही. आणि दादांचं अजूनही वाक्य, गाड्या पेटून देणारे आणि बंगले जाळणारे आमच्यातलेच नाही, तुमच्यातलेच घुसखोर आहेत ते. ज्यांनी या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न, आपण अजिबात जाळून घ्यायचं नाही. आपण अजिबात उडी टाकायची नाही कुठून. आपण अजिबात फाशी, आपण गुन्हेगारच नाहीत. आपण का फाशा घ्यायच्यात, अजिबात नाही. सत्य परास्त हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. आपल्या हक्काचं आहे ते आणि लढाई हक्काची. आतापर्यंत आपल्या वाट्याचंच होतं ते, आपल्याला भेटलं नव्हतं. आता भूक लागली, आपण झाकून ठेवलं होतं, मला जेवायचं नाही, माझं जेवण जरा बाजूला ठेवा. आपल्याला भूक लागली, आता गरज आहे, कुठेही माझं ताट, आपण हक्काने मागू शकतो. आणि ज्याच्या वाट्याचं आहे त्याने खाल्लंच पाहिजे आणि वाट्याचं काढून ठेवलं त्याला ते दिलंच पाहिजे. हा, पंक्ती घालणाऱ्याचं कर्तव्य. कोण उपाशी राहिलाय, तुझ्या वाट्याचं काढलं ना बा, झाकून ठेवलेलं घेऊन जाय, उदाहरण तर कर्णाने म्हणायला पाहिजे. आता वेळ आली ती घ्यायची. अंतिम टप्प्यापर्यंत आपण जातोय. फक्त माझी विनंती असेल, तुमच्यासाठी आरक्षण घ्यायचं रे माझ्या दादांनो. आणि आजपर्यंत रात्र रात्र जागून तुम्ही अभ्यास केला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. अरे काही पाया चपलं नव्हतं रे घालायला. मी भाकड कथा चित्रपटातल्या रंगून नाही सांगणार तुम्हाला. काहींच्या पायात चपला नव्हते, 2-2 किलोमीटरवर कॉलेजला गेले, माई बापा पाठवत नव्हते, ऊस तोडीला जात होते, पण पोरग हुशार होतं, शिकायला जात होतं. ते बाबा शिकू द्या ना, मला शिकून मोठा साहेब होईल. मला नाही पाहिजे तुमच्या हातात कोयता ऊसाचा, मला नाही पाहिजे तुम्हाला राब राब राबताना. बाबा मला तुम्हाला ना ECच्या गाडीतून फिरवायचंय. पण बाबा
त्याच्यासाठी आधी मी शाळेत गेलो पाहिजे ना, शिकलो पाहिजे ना. वरा इथून 2 किलोमीटर शाळे कसा जाशील बाबा? पायी पायी जाईल. चप्पल नाही रे राजा तुला, बिना चप्पलाचं जाईल बाबा. शाळेत पहिला नंबर आणीन, पण तुम्हाला गाडीतच फिरवीन. हे स्वप्न पाहिलं आम्ही, स्वप्न पाहिलं माई बाप. पण आमच्या समोर अरे 7-7 टक्क्यावाले फिरत्या खुर्चीवर बसत आहेत. ECच्या खुर्चीवर ECच्या रूम मध्ये बसतेत, ऑफिस मध्ये बसतेत. आणि इकडे 80% विद्यार्थ्याला म्हशी मागा जायची वेळ येत असेल तर हा निश्चित अन्याय. आम्ही अप्पलपोटे नाहीत माई बाप. आता पहिला शब्द सोडला होता, त्या शब्दावर समारोप करते आणि वाणीला पूर्णविराम देते. कुणबी कुळवबी. कुळव म्हणजे शेतीस अवजार, शेती नांगरून काढण्याचं साधन. त्या कुळवाने शेती नांगरायची. पाऊस पडला का बी पेरायचं, बी पेरून पीक काढायचं आणि जगाला पोसायचं. कुळवानी शेती नांगरायची, बी पेरायचं, बी पेरून पीक पोसायचं, पीक काढून जगाला पोसायचं. कुळवाने शेती नांगरायची, बी पेरायचं आणि त्यातून पीक उगवायचं. कुळवबी 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 याचं झालं कुणबी. त्यातलं ळण व कुठं गेलं, त्याच्यात न बाणाचं घुसलं, धनुष्य कोणाच्या वाट्याला गेला. आता राहू द्या, अर्धच कशाला उघडी जात आता. कुळवबी कुळवबीच झालं कुणबी. म्हणून शेती ज्यांनी केली आणि पहिल्यापासून शेतीवर ज्यांची उपजीविका ती आपण कुणबी. ज्यांनी कोरडवाहू शेती केली, शेतीचे एकनिष्ठच राहिले. म्हणून या कुणबी समाजाला, मराठाला कुणबी म्हणून आरक्षण भेटलं पाहिजे. हा आपला लढा अंतिम टप्प्यातला. फक्त आता एकदा आलात ना, कोटीच्या संख्येने आलोत, आता फक्त माघार घ्यायची नाही. बचेंगे तो और लढेंगे. बरोबर आहे ना? सिर सलामत तो पगड़ी 50, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा लढा आपला शांततेत असाच चालू ठेवायचा. आणि मनोज दादा जशी आज्ञा करतील, फक्त त्यांच्या विरोधात जाऊन कोणी हिंसक वळण देऊ नका. आज झालेली या ठिकाणी कीर्तन सेवा मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला समर्पित, ज्यांच्यामुळे येण्याचा योग या ठिकाणी मला लाभला, असे अगदी आमच्या घरातलंच व्यक्तिमत्व आहे. माझ्या बंधुतुल्य असणारे आदरणीय माकुडे अण्णा, विष्णू अण्णा माकुडे, त्याचप्रमाणे इतरही सर्व भाविक वृंद मंडळी, परिचित अपरिचित सुपरिचित, या गावात माझ्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे आणि माझ्या वडिलांवर आई वडिलासारखं प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत, वारकरी, त्यांनाही धन्यवाद. आंदोलन करण्यासाठी यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले माझे 4ही मराठा बांधव, योगेश दादा, श्याम दादा, पुन्हा योगेश दादा उगले आणि सुभाष दादा उगले, या 4ही बांधवासाठी जोरदार टाळी वाजवा. या उपोषणाला परमात्मा त्यांना प्रचंड बळी येऊ दे आणि मराठ्यांच्या पदरात त्यांच्या हक्काचं आरक्षण पडू दे, अशी विनवणी या ठिकाणी पंढरीश परमात्म्याच्या चरणी करूयात. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राजनी सर्कलच्या वतीने देखील दिनांक 25 ऑक्टोबरपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आजचा हा 8वा दिवस आणि 8व्या दिवसाचा हे उपोषण अंतरवाला बुद्रुक आणि पांगरा या गावचं आहे. आणि आजच्या या 8व्या दिवशी या आपल्या साखळी उपोषणामध्ये आपल्या कीर्तनरूपी सेवेतून पुष्प गुंफलंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, जी टॉकीज फेम, भागवताचार्य, शिवचरित्रकार सौ रुपालीताई सवणे यांनी या ठिकाणी आपल्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनपर आणि आपल्या मराठा समाजाला एक मार्गदर्शक दिशा दिली. त्यासोबतच या कीर्तनासाठी मृदंगाचार्य, गुणी गायक वर्ग, भजनकरी मंडळी, टाळकरी मंडळी यांनी देखील आपली या ठिकाणी सेवा दिली. त्याबद्दल या सर्वांचे राजनी सर्कलच्या वतीनं मी आभार मानतो. आणि उद्या या साखळी उपोषणाचा 9वा दिवस हा बोरांनी गावचा आहे आणि त्यांच्या वतीनं
ठीक 8:30 वाजता शिवशाहीर सुरेश जाधव यांचा पोहण्याचा कार्यक्रम आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.